मित्रांनो, रेग्युलर आणि बॅकलॉग दोन्ही सब्जेक्ट एकाच वेळी कसे काढायचे आणि कसं ऑल क्लिअर व्हायचं या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे। मित्रांनो बघा, 5 स्टेप तुम्हाला देतो, फॉलो करा। एंड सेम एक्झाम तुमच्या शुअरली तुम्ही स्कोरिंग करणार। एकदम बेसिक स्टेप्स आहे मित्रांनो, ज्या मी सांगतो त्या मी फॉलो केलेल्या आहे। नंबर ऑफ स्टुडंटला रोज काउन्सिलिंग मध्ये सांगतो, तुम्हालाही सांगतोय, फॉलो करा, 100% रिझल्ट भेटेल। बघा, पहिलं तर एक स्पेशल टिप देतोय मी की बॅकलॉग आणि रेग्युलर मध्ये फरक काय लक्षात घ्या। तो सब्जेक्ट बॅकलॉग आहे म्हणजे तो ऑब्विसली आपल्याला अवघडच जातोय आणि हा रेग्युलरचा सब्जेक्ट आहे, हा आता आपण करतोय, इथली चूक आपण इकडे सुधरवतोय। म्हणून हे लक्षात ठेवायचं की बॅकलॉगच्या सब्जेक्टला तुला खूप टॉप नाही पण ऍटलीस्ट जस्ट पास व्हायचं याच्यावर पहिलं फोकस ठेव। तो बॅकलॉग आहे म्हणजे तो क्लिअर करण्यासाठी, तो अवघडच आहे, अवघड जातोय म्हणून तुझा बॅक राहतोय ना। सो त्याला तू जर जास्त फोकस करशील की मी स्कोर करेल, आउट ऑफ करेल, हे ते, त्याच्यामुळे रेग्युलरवरचा फोकस निघून जाईल आणि सीजीपीए आता रेग्युलर मध्ये वाढवणं गरजेचं आहे, बॅकलॉग मध्ये वाढणार नाही। त्यामुळे हा सब्जेक्ट फक्त पास कसा होईल याच्यावर फोकस कर आणि स्कोरिंग रेग्युलरच्या सब्जेक्ट मध्ये करायची तुला, हे डोक्यात ठेव। हे गोष्ट क्लिअर करून घे। पुन्हा एकदा सांगतो की बॅकलॉग का सब्जेक्ट तुला फक्त क्लिअर करायचा आहे, काढायचा आहे, त्याच्यात खूप स्कोर नको व्हायला तरी चालेल आणि रेग्युलर मध्ये स्कोर डाऊन नको व्हायला। रेग्युलर सब्जेक्ट आहे, आपला सीजीपीए आत्ताचा काउंट होणार आहे, तो आपण वाढू शकतो कारण आपल्याकडे 10 सब्जेक्ट 5 सब्जेक्ट हातात आहे, तो सीजीपीए आपला इथे वाढेल। 1-2 बॅकलॉगनी सीजीपीए वाढणार नाही, त्यामुळे तुला रेग्युलर सब्जेक्टला स्कोरिंग साठी जायचं। हे महत्वाची टिप होती, ही मुलं चूक करतात आणि त्याच्यामुळे विषय बॅकलॉग पुन्हा राहतात, क्रिटिकलला जातात। हे क्लिअर झालं, तुला एकदम महत्वाची गोष्ट सांगितली। आता हे करताना मग आता आपलं ठरलं की इकडे आपल्याला पास व्हायचं, इकडे स्कोर करायचं, मग युनिट किती करायचे? तर बघ, बॅकलॉग मध्ये आपण जर म्हटलो, मी बॅकलॉग म्हणतो आणि रेग्युलर म्हणतो, लक्षात घे बॅकलॉग मध्ये तू युनिट 1 असेल 2 असेल हे एकदम परफेक्ट कर किंवा मॅक्स टू मॅक्स 3 युनिट परफेक्ट कर, 1, 2 किंवा 3। बाकीचे जे युनिट आहे ते जस्ट सो कर। कळतंय तुला? हे 2 ते 3 युनिट इतके परफेक्ट करायचे, याच्यावर काही प्रश्न विचारला तू सोडूच शकला पाहिजे। म्हणजे 15 मार्कला जर युनिट आहे तर 15 त्रिक 45, 70 पैकी 45 पासिंग शुअर शॉट होते ना। किंवा 14 मार्काला जर युनिट असेल तर 14 त्रिक 42, 14 दुने 28, 28 ला पासिंग आहे, शुअर शॉट पासिंग होते। म्हणजे 2 युनिट इतके परफेक्ट कर किंवा वाटलं तुला 2 परफेक्ट झाले मी तिसराही करू शकतो, तो परफेक्ट कर, 4था सो कर किंवा 3 युनिट परफेक्ट कर, 2 सो कर, इट्स डिपेंड्स ऑन यू। आता रेग्युलर मध्ये तुला कसं करायचं, यापेक्षा 1 युनिट जास्त करायचं आहे किंवा रेग्युलर मध्ये तू सगळे पण 1, 2, 3, 4 ओके, आणि काही पॅटर्नला 5 युनिट पण आहे आता रेग्युलरला। सो 5 हे बघा, 19 पॅटर्नला 4 युनिट आहे रेग्युलरला, सो 4 परफेक्ट कर ओके, आणि 24 पॅटर्नला 5 युनिट आहे, त्यांनी 5च्या 5 परफेक्ट करा कारण तो रेग्युलरचा सब्जेक्ट आहे, आता स्कोरिंग होऊ शकतो। कळतंय? इकडे थोडेच परफेक्ट करायचे, इकडे सगळे परफेक्ट कर। हवं तर खूप जड गेलं तर एवढेच कर, एखादा स्किप कर, एवढेच कर, एखादा स्किप कर, या वेळी तू तुझ्या डोक्यानुसार ठरव। पण जे परफेक्ट करतो त्याच्यावर कुठलाही प्रश्न आला, किती बी टर्म प्रश्न असो, तू सोडवलाच पाहिजे, इतकी जबरदस्त त्याची प्रिपरेशन कर। क्लिअर आहे? आता अभ्यास करताना हे क्लिअर झालं, युनिट किती करायचे, बरोबर, कुठल्या विषयांना किती वेटेज द्यायचं आपण ते ठरवलं, कुणाला जास्त प्रायोरिटी द्यायची। आता अभ्यासाचा टाइम कसा बघ, काय होतं, बॅकलॉगचा जो विषय आहे ना, त्या विषय पुन्हा आपण जेव्हा घेतो ना, कारण मागचं जे अडकलेलं राहतं ना, एखादा आजार आहे तो जोर आपल्याला सारखा अडून राहतो, आपल्याला खूप आपल्याला खुश आपण राहू देत नाही कारण तो आजार आहे ना आपल्याला सारखा टोचत राहतो, त्रास देत राहतो, बरोबर आहे की नाही? तसंच असतं, एखादा आता म्हातारा माणूस आहे, त्याला समजा एखादा आजार भरला आहे, त्याचं आयुष्य पुढे जातं पण त्या छोट्याशा आजारामुळे त्याला आपल्यासोबत खेळता बाळगता येत नाही कारण तो छोटासा आजार सारखा त्याला टोचत राहतो, बरं, खुरजत राहतो। तसंच हा बॅकलॉग म्हणजे एक आजार आहे आणि तो बॅकलॉगचा विषय अभ्यास करताना माणसाला कंटाळा येतो कारण तो मागचा आहे, तो अजूनही करतोय, काही मुलं 2दा करताय, काही 3-3 4-4 वेळा करताय। सो याच्यामुळे काही मुलांना तर 1-2 वेळाचे पण 5-5 6-6 विषय, यामुळे कंटाळा येतो। त्यामुळे या आजाराला, कंटाळाला आपल्याला अशा वेळी घ्यायचंय की तेव्हा तो फटकन निघून जाईल, आपल्याला जास्त ताण नाही देणार। त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगेल, अभ्यास करताना दिवसाचे 3 शेड्यूल आहे, बरोबर, शेड्यूल देतोय तुम्हाला, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कमी जास्त किती तास घ्यायचे ठरवा। हा आहे सकाळ, बरोबर, पहाटे म्हणूया याला, पहाटे, हा पहाटेचा टाइम आहे, हा दुपारचा टाइम आहे आणि हा रात्रीचा टाइम आहे। आता काय कर, बॅकलॉग जे आहे ते पहाटे करून घे तुझी, ओके। दुपारच्या वेळी बॅकलॉग पण रेग्युलर पण 2 आवर बॅकलॉग 2 आवर रेग्युलर किंवा 1 आवर बॅकलॉग 1 आवर रेग्युलर, असं मिक्स स्टडी कर म्हणजे तुला बोरिंग होणार नाही। आणि संध्याकाळी फक्त आपल्याला रेग्युलरचा स्टडी कर, या वेळेने तुझा पॅटर्न चालू दे। कळतंय?
बॅकलॉग रेग्युलर म्हणजे मिक्स स्टडी कर, जेणेकरून तो आजार जो आहे तो तुला त्रास पण नाही देणार. कारण रेग्युलरचा सब्जेक्ट लगेच येईल, रेग्युलरचा करताना मजा येते, बॅकलॉगचा करताना कंटाळा येतो. म्हणजे तो कंटाळा पण नाही येणार आणि सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम चालतील. बाकी टाइम किती घ्यायचा तू तुझ्या वेळी ठरव. क्लिअर आहे. आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी याची 1 तासात रिव्हिजन करून घे. रिव्हिजन करायचं नाही, रेग्युलरची पण 1 तासात रिव्हिजन हे विसरायचं नाही, आणि बॅकलॉगची पण रिव्हिजन. ओके, म्हणजे रेग्युलरला समजा अर्धा तास दे, बॅकलॉगला अर्धा तास दे, दोन्ही मिळून 1 तास सफिशियंट आहे. 1 तासात रिव्हिजन करून घ्यायची. मग आता दिवसभरात समजा तू 8 तास रिव्हिजन केली, 8 तासाची 1 तासात दिवसभरात 8 तास तू अभ्यास केला, 8 तासाची 1 तासात रिव्हिजन कधी होईल? जेव्हा तू अभ्यास करताना थोडा शॉर्ट नोट काढत जा. म्हणजे न्यूमरिकल असेल त्याच्यातले स्टेप्स लिहून घे. रिव्हिजनला फक्त स्टेप्स वाचायच्या, अख्खं न्यूमरिकल करायचं नाही, कारण ते ऑलरेडी इकडे केलंय. डेरिव्हेशन असेल किंवा थेरी क्वेश्चन असेल त्यातले डायग्राम, मेन पॉइंट्स अभ्यास करताना, डिटेल अभ्यास करताना तेवढंच लिहून घ्यायचं. रिव्हिजनला फक्त तेवढेच पॉईंट वाचायचे. म्हणजे 7-8 तासाची रिव्हिजन तू 1 तासात करून घेशील. कळालं? तुला पहिल्यांदा सांगितलं कुणाला किती महत्व द्यायचंय, युनिट्स किती करायचे, आता टायमिंग पण सांगितलं, मिक्स करायचंय. आता राहिलं टीच ऑदर. एकदा तुझा स्टडी झाला की जो आपल्या सोबतचा दुसरा बॅकलॉग आहे किंवा रेग्युलरचा मुलगा आहे त्याला ते विषय शिकव, ते टॉपिक शिकव. मुलाला घेऊन बसायचं, चहाला गेले, नाश्त्याला गेले, चल बोलायचं. हा समजा हा टॉपिक, एक टॉपिक, याच्यात काय तर वाय मध्ये काय, झेड, असं एकमेकांनी डिस्कस करायचं. मग झेडचे पॉईंट तू सांग, मी वायचे सांगतो. अशा प्रकारे हे करण्याचा प्रयत्न करा, टीच करण्याचा प्रयत्न करा इतरांना. जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवतो तेव्हा ते इतकं परफेक्ट होतं. मी पुन्हा सांगतोय, जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवतो तो एकदम परफेक्ट होतं. वेगळी रिव्हिजन वगैरे काहीच करायची गरज येत नाही. शिक्षक आहे, शिक्षक जेव्हा फळ्यावर शिकवतो तो तुम्हाला शिकवतोय. शिक्षकाने पण एकदाच वाचलेलं असतं, पण जेव्हा ते तुम्हाला शिकवताना त्यांना ते पाठ होत जातं. कळतंय? त्यामुळे टीच ऑदर, दिस इज द स्टार पॉइंट. हा आणि हा, हे दोन इतके महत्वाचे पॉइंट हे लक्षातच ठेव. जेव्हा जो टॉपिक झाला तो इतरांना शिकव, परफेक्टच तुझे होऊन जाईल. बॅकलॉग राहणारच नाही. बॅकलॉग रेग्युलर ह्याच वेळी कर, ही रिव्हिजन सुद्धा गरज नाही पडणार, इथे कव्हर होऊन जाईल. आणि अभ्यास करताना हे PYQ आहे, हे कंपल्सरी सॉल्व्ह करत जा. म्हणजे प्रत्येक विषयाचे प्रिव्हियस इयरचे ऍटलीस्ट 5 पेपर फुल टू विथ ऑप्शन सॉल्व्ह करून टाक. अभ्यास करताना जो टॉपिक झाला त्या टॉपिकवरचा प्रश्न, जो टॉपिक झाला त्या टॉपिकवरचा प्रश्न, असा करत करत थोड्या दिवसामध्ये तुझा पूर्ण पेपर सॉल्व्ह होईल. क्लिअर? तो 5 पेपर कंपल्सरी सॉल्व्ह कर. पेपर सॉल्व्ह केल्याने काय होतं, 30-40% मार्काचे प्रश्न तेच येतात. म्हणजे 30-35-40 मार्काचे प्रश्न तेच येतात. तुला पेपर पॅटर्न कळतो, कुठे कुठल्या प्रश्नाला कुठला ऑर येतो, कुठे सोपं येतं, कशावर जास्त मार्काला विचारलं जातं. सगळ्या आयडिया PYQ मधून कव्हर होतात. 40 मार्काचे प्रश्नही 5 पेपर मधून रिपीट होता. तुझा विषय बॅकलॉग राहतच नाही, पासिंग शुअर शॉर्ट होते. क्लिअर आहे मित्रांनो? सो या 5 स्टेप्स सांगितल्या मी, इतक्या महत्वाच्या स्टेप्स या फॉलो करा. 100% गॅरंटेड तुम्ही रेग्युलर आणि बॅकलॉग एकाच वेळी क्लिअर करून ऑल क्लिअर कराल. क्लिअर मित्रांनो? अजून काही डाऊट असेल, काही व्हिडिओ लागत असेल अभ्यास रिलेटेड, कमेंट मध्ये खाली टाका. मी नक्की तुम्हाला याच्या रिलेटेड पण आन्सर्स देऊ. आणि मित्रांनो, अभ्यास करताना नक्की आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. बघा पर्पल हॅटचे फायदे काय आहे तुम्हाला जर वाटतं यार आपले विषय बॅकलॉग आहे, ते विषय आपल्याला 100% काढायचेच आहे, किंवा आपण अभ्यास रेग्युलरचा विषय अभ्यास करतोय पण कॉन्फिडन्स येत नाही यार मी टॉपर होईल का, यस, किंवा अभ्यास झालाय पण टॉप करायचंय, सरांनी शिकवलंय कॉलेजमध्ये काही समजलं नाही, किंवा प्रॉपर स्टडी मटेरियल नाहीये, सॉल्व पेपर नाहीये, यस, सगळ्या काही अडचणी असेल, किंवा कमी दिवस राहिले पण मला खूप चांगले मार्क पाडायचे, ऑल क्लिअर व्हायचंय, मला काहीच येत नाही, बेसिक वीक आहे, मला कॅल्सी पासून सगळं शिकायचंय पण ऑल क्लिअरच व्हायचंय, काही डाऊट असेल ना तो सगळ्यांचं सोल्युशन आहे पर्पल हॅट ऍप. कारण पर्पल हॅट ऍप मध्ये कुठलाही कोर्स आहे, तू ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड कर, डेमो लेक्चर बघ, तुला भारी वाटायला लागेल, कॉन्फिडन्स यायला लागेल. कारण प्रत्येक कोर्समध्ये आम्ही मराठीत शिकवलंय, इतक्या बेसिक पासून शिकवलंय की ज्याला काहीच येत नाही त्याला सुद्धा समजेल इतक्या सोप्या भाषेत आम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स फॉर्मॅटमध्ये तुमच्या इंजिनिअरिंगचे सगळे ब्रांचेसचे सगळे विषय शिकवलेले आहेत. सो जो विषय तुला स्कोरिंग करायचा, डेमो लेक्चर बघ, स्कोरिंग सबस्क्रिप्शन घे, स्कोरिंग कर, नक्की तुला गॅरंटी होईल. ऍट द एंड तुम्हाला थँक्स म्हणशील एक्झाम झाल्यानंतर की सर पर्पल हॅट मुळेच मी टॉप झालो. कितीतरी मुलं आहे ते पूर्ण सेमिस्टरचं पॅकेज घेता, ऑलचे ऑल सब्जेक्ट तुम्ही सुद्धा घेऊन स्कोरिंग करू शकता, त्यांच्यासारखं टॉप करू शकता. थँक्यू.